सीएम फडणवीसांनी आता मंत्र्यांना 20 मिनिटं क्लास घेतलाय। वादग्रस्त विधाने कृती खपवून घेणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। मंत्रिमंडळ बैठकीनंतर हा सगळा प्रकार झालाय। देवेंद्र फडणवीस यांनी 20 मिनिटं त्यांचा क्लास घेतलाय। सगळ्या मंत्र्यांना 20 मिनिटं एकत्र बोलवून वादग्रस्त विधाने चालणार नाहीत, वादग्रस्त विधाने वादग्रस्त कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही असं स्पष्ट केलंय। तर असे प्रकार वारंवार होत राहिले तर सरकारची प्रचंड बदनामी होते असं सांगितलंय। ही अखेरची संधी आहे, काय कारवाई करायची ती करूच। दरम्यान आपल्यासोबत गणेश कवडे आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत। गणेश, काय अधिक अपडेट? नक्कीच मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर 20 मिनिटं खरं तर मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याच मंत्र्यांची शाळा घेतलेली पाहायला मिळते। कारण की वारंवार मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य येतात, त्यामुळे सरकारवर प्रचंड नाराजी आहे ती व्यक्त केली जाते आणि विरोधकांना एक संधी प्राप्त होते आणि यासाठीच कुठेतरी अशी वक्तव्य आहे ती खपवून घेतली नाही असे थेट आदेशच आता मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिलेले आहेत। मात्र जी काही कारवाई करायची आहे ती देखील कारवाई केली जाईल असं देखील स्पष्ट केलंय। त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंवर नेमकी काय कारवाई होती हे देखील आगामी काळामध्ये स्पष्ट होईल। आपण पाहू शकतोय की मंत्र्यांनी आता सगळ्या मंत्र्यांना कानमंत्र दिलाय, वादग्रस्त विधान करू नका असंही म्हटलेलं आहे। सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। मुख्यमंत्र्यांनी आता या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांना एकत्र बोलवलेलं आहे आणि सरकारवर ज्या प्रकारे ताशेरे ओढले जात आहेत, वाचाळवीरांना टार्गेट केलं जात आहे आणि त्याच्यावरून मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना 20 मिनिटं त्यांची शाळाच थोडक्यात घेतलेली आहे आणि सगळ्यांना सल्ले दिलेले आहेत की वादग्रस्त विधान करू नका, काळजीपूर्वक बोला, काळजीपूर्वक कृती करा असंही म्हटलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।